मुंबईत पावसाळापूर्व नालेसफाईसाठी महापालिकेची तयारी. नालेसफाईसाठी निविदा जाहीर. यंदा पहिल्यांदाच 2 वर्षांच्या मुदतीसाठी कंत्राटदार नेमले जाणार. MMRDAच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांना आता ऑनलाईन परवानगी मिळणार. ऑफलाईन परवानगीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. देशातलं पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. त्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली. तेल कंपन्यांकडून व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात. 19 किलोग्रामचे व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचे दर 7 रुपयांनी कमी. विमानाचं इंधन 5% अधिक दराने महागलं. जानेवारीत जेट इंधनाच्या घसरलेल्या किमती पुन्हा महागल्या. परिणामी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागण्याची शक्यता. आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला. तसंच स्कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांची वाढ. मुंबईकर प्रवाशांच्या खिशावर अधिकचा भार. जानेवारीमध्ये मुंबईतल्या मालमत्ता नोंदणीने गेल्या 13 वर्षातला उच्चांक गाठला. मुंबईत जानेवारी 2025 मध्ये 11,773 मालमत्तांची नोंदणी. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 या काळात मेगा ब्लॉक. रविवारी पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते कांदिवली 5व्या मार्गिकेवर मेगा ब्लॉक. सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 पर्यंत मेगा ब्लॉक. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नाही. कल्याण आणि वांगणी दरम्यान FOBचे मुख्य गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक. शेवटची कर्जत लोकल 11:51 CSMTतनं सुटणार. 3:30 पर्यंत ब्लॉक. कर्नाक पुलाच्या गर्डरचं काम पूर्ण. कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेली 550 मेट्रिक टन वजनी गर्डर रेल्वे भागात बसवण्याच्या कामाला यश. अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी 1,255 कोटी, पुणे मेट्रोसाठी 699 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी 4,000 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्पासाठी 295 कोटी, मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 229 कोटींची तरतूद. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचे सोने, हिरे आणि ड्रग्ज जप्त. 8 जणांना अटक. 28 ते 31 जानेवारी दरम्यानची कारवाई. बाजार परवाना विभागाचा लिपिक ACBच्या जाळ्यात. 1.5 लाख रुपयांची लाच घेताना पोलिसांकडून रंगेहात अटक. तक्रारदाराचं दुकान त्याच्या मित्राच्या नावे करण्यासाठी मागितलेली लाच. वसईमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग. 4 अटक. न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पाठवले पोलीस रिमांडवर. प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून केली तिची हत्या. पनवेलमधली घटना. ब्रेकअप झाल्यानं जाब विचारत प्रियकराने तरुणीवर चाकूने केले वार आणि नंतर स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न. हल्लेखोर निकेश शिंदेवर हत्येचा गुन्हा दाखल. वज्रेश्वरी वसई मार्गावर धावत्या एसटी बसचं चाक निखळलं. 30 प्रवासी बचावले. घटनेचं CCTV समोर. मुंबईच्या BKCतील कुकुम मंडी परिसरात सिलेंडर स्फोट. कुर्ला LBS रोडवरील 2 ते 3 दुकानांना आग. आगीवर नियंत्रण. मुंबईत तब्बल 30 तास पाणी पुरवठा राहणार बंद. नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी 5 आणि 6 फेब्रुवारीला जोगेश्वरी ते वांद्रे, कुर्ला आणि अंधेरीत पाणी पुरवठा बंद असणार. LIC पॉलिसीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. 3 अटक. इतर आरोपींचा शोध सुरू. तिसरा हप्ता न मिळाल्यानं नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामाला रखडली. अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून केली घरकुलांची कामं पूर्ण. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी. अमरावतीच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्याने भाविकांना फसवल्याचा आरोप. सूरज मिश्रा हा कार्यकर्ता कुंभमेळ्यात सोडून पळून गेल्याचा भाविकांचा आरोप. फ्रेझरपुरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल. नांदेडच्या किनवट तालुक्यातील चिखलीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर सागवान तस्करांची दगडफेक. पोलिसांकडून 6 ट्रॅक्टर अवैध सागवान जप्त. दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. GBSच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका सतर्क. महापालिकेच्या 2 रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना. नवी मुंबईतल्या APMC मार्केटमध्ये 150 हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक. पेटीला 7 ते 12 हजाराचा दर. माघी गणेश जयंती निमित्ताने हापूस आंब्याची पूजा करत व्यापाराला सुरुवात. अकोल्यामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद. अकोला वन विभागाच्या पथकाने बिबट्याला केलं पिंजरा बंद. या बिबट्याने बकऱ्या आणि गायींची शिकार केल्यानं शेतकऱ्यांमध्ये होतं भीतीचं वातावरण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.